नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजार भाव आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव। कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती दर मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली बाजार समिती आहे नंदुरबार। आवक आली 175 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6,650 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे 7,150 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 7,050 रुपये। यापुढील बाजार समिती आहे किनवट। आवक आली 64 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6,700 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे 6,900 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 6,825 रुपये। यापुढील बाजार समिती आहे उमरखेड। जात आहे लोकल। आवक आली 351 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे 7,050 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 7,030 रुपये। यापुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू। जात आहे लांब स्टेपल। आवक आली आहे 1,945 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,200 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला आहे 7,295 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 7,250 रुपये। यापुढील बाजार समिती आहे बारामती। जात आहे मध्यम स्टेपल। आवक आली 33 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6,901 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे 7,001 रुपया, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 6,901 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती आहे यावल। जात आहे मध्यम स्टेपल। आवक आली 111 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6,310 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे 6,530 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 6,420 रुपये प्रति क्विंटल। यापुढील बाजार समिती आहे पुलगाव। जात आहे मध्यम स्टेपल। आवक आली 805 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाले 7,261 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाले 7,150 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका। शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या पण जिल्ह्याचे बाजारभाव पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।